सर्वसामान्य छोट्या छोट्या जातीचे किती हाल आहेत म्हणून शाने व्हा म्हणतोय. जाऊ द्या आपले लोक तिथं काय नाही करत ये, यांच्यात काय दम नाही, तुमच्या जीवावर दम आहे. जनतेने समजून घ्या, तुमच्या जीवावर हे दादागिरी करतात, तुम्ही यांना बाजूला सारा आहात. जाऊ दे तुमच्या जातीचे लोक तिथं, दगड असू द्या तुमच्या जातीचा, मराठा 100% चालणार आहे. दलित बांधवांनी 100% चाला, मुस्लिमांनी 100% चाला, धनगर बांधवांनी 100%. यांचं वाजलंच म्हणून समजायचं. नक्कीच माझ्या वतीने बैठक झाली, यामध्ये काही निर्णय घेण्यात आले. त्या निर्णयानंतर काही तास उलटले आणि जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अनेक जण आंतरवली सराटी येथे देखील पोहोचले. काय नेमकी पुढची भूमिका असणार आहे? खरं तर आंतरवली सराटी येथे बैठक पार पडली, आता पुढची रणनीती नेमकी काय असणार? नाही, आता जवळपास डिक्लेअर झालेलंच, त्याच्यावर शिक्कामोर्तब राहिला आहे. फक्त आता समाजाला गावागावात विचारतोय आपण लढवायची का म्हणून, कारण तो निर्णय एमबीने घेतलेला नाही आहे. समाजाला मार्गदर्शन करा म्हणून गेलेला, परंतु का जाऊ नये? प्रत्येक समाजाच्या माणसानं संसद का बघू नये? तिथं त्यांच्या समाजाचे प्रश्न त्यांनी का मांडू नये? प्रत्येक क्षेत्रातला असेल, शिक्षण क्षेत्र असू द्या, त्यांनी कामगार क्षेत्र असू द्या, शेतकरी असू द्या, ज्या ज्या बांधवांना आरक्षणापासून वंचित आहेत, मग धनगर बांधव असेल, मराठा बांधव असेल, 12 बलुतेदारांचा विषय, ओबीसी बांधवांचा विषय, का यांनी तिथपर्यंत जाऊ नये? यांनीच का प्रत्येक वेळेस जावं? कारण आता तुम्ही प्रकाश आंबेडकर साहेबांचं पण उदाहरण घ्या, किती दिवसापासून तो इतके हुशार व्यक्तिमत्व होते. प्रत्येक समाजाविषयी त्यांच्याकडे स्पष्टपणानं बोलणं, काम करताना स्पष्टपणानं करतात. त्यांनासुद्धा वेळोवेळी डाव टाकून मागं खेचलं जातं. एवढा मोठा त्यांचा दलित बांधवांचा समुदाय असतानासुद्धा त्यांचे 2-4 लोक पण नको ती दावत उठवायला समाजाला न्याय देण्यासाठी. बरं का बरं त्यांनी त्यांचा मताचा उपयोग करून घ्यायला चालतं तुम्हाला? त्यांचे तिथं संसदेत का नको? का संसदेला शिव द्यायचा? का संसदेत मोठा आवाज उठू द्यायचा? त्यांनी का गोरगरिबांसाठी लढायचं? इतकं बारीक विचार, पूर्ण द्वेष असणारा यांच्यात नेमकं त्यांना कुठं उभारी मिळायला दिसली की काहीतरी फाट पाडणार. माझं मत आहे की सगळ्या जाती धर्माच्या बांधवांना जाऊ द्या, आपले लोक सगळे तिथे बस झालं. यांच्या पुढं करायचा, या राजकीय नेत्यांच्या पुढं खूप झालं जाणार. आता आपण आपल्या समाजाचे सुद्धा लोक तिथं आपला आवाज उठवण्यासाठी जाऊ द्या, शाने व्हा. सगळ्या जाती धर्मांना माझं प्रामाणिकपणे आव्हान या नगरीतूनच की जाऊ द्या आपले लेकरं तिथं, आपले माणसं जाऊ द्या. द्वेष सोडा, मीच गेलो पाहिजे, स्वार्थ जागा नका करू, मीच खासदारकी झालो पाहिजे. तुमच्या जातीचे, तुमच्या समाजाचे, तुमचे सामाजिक प्रश्न मांडणारा तिथं माणूस जाऊ द्या. तुम्ही ते प्रश्न मांडण्यासाठी त्यांना तिथं पाठवलं, पण ते नाही पाठवी. समजून घ्या, लेकरं डोळ्यासमोर ठेवा सगळ्या समाजाचं. मग मुस्लिम बांधव सुद्धा असू दे, मुस्लिम साधा समुदाय आहे राज्यात, का बरं त्यांचे नसून आहे तिथं त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी? आणि हे समाजाला पण मुस्लिम असो, दलित बांधव असो, धनगर बांधव, मराठा बांधव, 12 बलुतेदार, याला का कळू नये? आपल्या लेकरांचे प्रश्न मांडायला, आपल्या समाजाचे प्रश्न मांडायला आपल्या हक्काचे माणसं तिथं पाहिजेत. यांना देतो हे मांडतात का आपले? नाही मांडत. शाने व्हा. मी एक मुलगा म्हणून सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सांगतो, जाऊ द्या आपले लोक. मला नाही जायचं, मी असं गोड बोलतोय म्हणजे मला जायसाठी नाही म्हणत, मला नाही जायचं. हो द्या उद्धार आपल्या गोरगरीब समाजाच्या लोकांचा आणि लेकरांचा सुद्धा. कोण एकत्र रणनीती बनवण्याचे मार्ग खुले आहेत का? लोक अनेक जण तुम्हाला येऊन भेटतायत असं माहिती? लई एकत्र येणार आहेत, पण आत्ता ओपन करणं म्हणजे त्यांच्यासमोर पत्ते उघडं करणं योग्य नाही. कारण हे खूप चतुर आहेत. त्यांनी आत्तापर्यंत जे डाव टाकले ना, ते डाव आपण उधळले. सामाजिक आहेत, आता राजकीय डाव आहेत त्यांचे. आता त्यांच्या डावाला प्रतिडाव राजकीयच टाकावं लागणार, सामाजिक डाव इथं चालणार नाही. कारण हे नाण्याच्या 2 बाजू आहेत. आंदोलन सामाजिक ही एकदम वेगळा विषय आणि राजकीय हा एकदम वेगळा विषय. याच्यात पूर्ण पत्ते जर ओपन केले तर तो माणूस यशस्वी टोकापर्यंत जातो. पण अनेक ठिकाणी प्रस्थापित आहेत, ते एकत्र येत आहेत, कधी कुरघोड्या करत आहेत आणि सत्तेत राहत आहेत. या प्रस्थापितांना दणके मिळणार या निवडणुकांमध्ये येणार? शेवटी जनतेला किंमत, प्रस्थापितांना नाही. तुम्ही चेहरे 1000 शेकडो समोर बसून नाही उठले, पाठीमागं कोण याला खूप महत्त्व आहे. आणि आमचं नशिबानं असं झालेलं आहे सध्या, आमच्याकडे अगोदर मतं आहेत नंतर उमेदवार आहे. त्यांचं तसं नाही, त्यांना उमेदवार शोधायला लागतो. अगोदर उमेदवार आणि मग मतं मागायला जायचं. आमच्याकडे आधी मतं आहेत, उमेदवार कोणीही द्याव द्या. बीडचंच एक उदाहरण आहे ना, जास्तीचं सांगत नाही मी. हे रात्रीतून काय करू शकते हे बीडचंच एक उदाहरण. त्यामुळं आम्ही आधीच सावध येतात की जर एक माणूस हे असं करणार असली, गोड बोलून त्यांच्या भविष्यापासून त्यांना लांब नेणार असली, समाजाची इच्छा असतानाही ते जर एका रात्री ती माणसं इकडची इकडं नेणार असली, तर आम्ही सावधीत कोण भेटायला येतं काय तुम्हाला तिसला सगळं ओपन करणार आहे. पण यांच्या पायाखालची वाळू त्या दिवशी सरकर की कोण एकत्र आले तर हे भयान झालं. पण मात्र एक त्यांना सांगतो, जसं तुम्ही सामाजिक आंदोलनात हलक्यात घेतलं होतं आणि तुम्हाला जड गेलं, तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची ओबीसीतून आरक्षण नाही दिलं, तुम्ही मला राजकारणात सुद्धा हलकं घेऊ नका.
30 तारखेपर्यंत भूमिका स्पष्ट होऊ शकते. इतर जे जातींचे असतील किंवा धर्माचे लोक आहेत ते सुद्धा आता एकत्र येण्याची वाट मोकळी होऊ शकते. यायला पाहिजे. मी याचं नाही म्हणणार, पण यायला पाहिजे. लेकरं आणि समाज त्यांनी प्रत्येक जातीनं डोळ्यासमोर ठेवला पाहिजे, नेता नाही. मराठ्यांनी सुद्धा नेता डोळ्यासमोर ठेवू नका. तुमच्या पोरांचे, तुमच्या जातीचे प्रश्न तिथं जर मानणार असले तर तुम्ही या. आणि याच्यात मला लई राजकारणातलं कळत नसल्यामुळे माझं जितेशच्या माध्यमातून आव्हान सुद्धा आहे, ज्यांना ज्यांना राजकीय गणित जुळत आहेत, जे एक्सपर्ट आहे त्याच्यात, यांनी आंतरवालीकडे यात हो द्या. तुमच्या ज्ञानाची किंमत गोरगरीब जनतेला होईल. तुम्ही तुमच्या ज्ञानाची किंमत यांना खूप करून दिली राजकीय नेत्यांना. एकदा गोरगरिबांच्या पाठीशी उभा राहा. मग याच्यात वकील बांधव असेल, निवडणूक आयोगाच्या बद्दलच्या माहिती असणारे लोक असतील, गणित जुळवणारे असतील, ते जे डोकेबाज लोक आहेत, हे आमच्याकडे 2 गोष्टी आहेत. मतं आहेत, थोडं त्याच्यात तुमचा जर भर दिला तर खूप चांगलं होईल. त्यांनी येऊन जर केलं काम, त्यांच्यासाठी केलं, आता जनतेसाठी केलं, खूप चांगलं होईल. आणि शेवटचं एवढंच, मराठ्यांसह सगळ्या जाती धर्मांच्या लोकांनी लेकरासाठी आणि जातीच्या अस्तित्वासाठी जरा एकत्र यायचं शिका, टिकवा ती. कुणाकुणाला संकेत आहेत आता, सत्ताधाऱ्यांना, विरोधकांना की सगळ्यांना? आणि त्यांचं जाऊन तिकडे त्यांना खड्ड्यात पडून दे. त्यांचं काही देणं घेणं नाही आम्हाला. त्यांनी तर सगळ्याचा दिदारा करून ठेवला. त्यांचं देणं घेणं नाही आम्हाला. आपल्या जे समाज बांधव आहेत सगळे, मग त्यात मराठा आहे, त्याच्यात दलित बांधव आहे, मुस्लिम बांधव आहे, 12 बलुतेदार आहेत, ओबीसी बांधव आहे, धनगर बांधव आहे, यांनी समजदारीची भूमिका घेणं लय गरजेचं आहे. तुम्ही भावनेच्या आहारी नका जाऊ. भावनेच्या आहारी गेलात की पुन्हा आपण आपल्या लेकरावरती अन्याय केला म्हणून समजायचा, त्याच नेत्याच्या मागं पळणार. असं नवीन करा की तुमच्या समाजाचे, तुमच्या पोरांचे प्रश्न तिथं मांडतील. कोण काय करत नाही, घाबरू नका. कोणी म्हणतात ते नेतेला अवघड असते तर ते नंतर डावट काय डावून फाव काय नाही टाकीत कोणी. सगळ्यांनी खंबीर व्हा तुम्ही. आणि सगळ्या जाती धर्मांनी आपल्या जातीसाठी, मुलासाठी एकत्र कसं काय यांचा कार्यक्रम लागत नाही बघा तुम्ही. हे करेक्ट कार्यक्रम करतात काय आपला, हे आपले जिरवायला घ्यायचे. सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी यांची जिरवायची, राईटच कार्यक्रम करू यांचा. 30 तारखेला बैठक होणार आहे. मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर मोठा लढा उभारल्यानंतर आता राजकीय प्रश्न देखील जरांगे पाटील यांनी हाती घेतल्याचं दिसतंय. समाजाला आवाहन करत आता 30 तारखेला पुन्हा एकदा बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीतून लोकसभा निवडणुकीची दिशा देखील निश्चित केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आपण त्यांचे संवाद साधूया. नेमकं कशा पद्धतीने हे सगळे घडामोडी घडणार आहेत, काय पुढील वाटचाल असेल, काय सांगावं? वाटचाल शेवटी काय, आश्वासनं द्यायचे आणि काम करायचं. आम्हाला या वळणावर यायचंच नव्हतं, समाजाला यायचं नव्हतं. माझा उद्देश नाही आणि माझ्या समाजाचा नाही. आमचा उद्देश फक्त आरक्षणाचे आणि मुलं मोठे करण्याचे. 10% दिलं बघा तुम्हाला. आत्ताची फसवणूक सांगतो, नोकर भरतीत ती वापरसुद्धा करताय. माझी तर अशी पुढारी चॅनलच्या वतीनं मागणी आहे सरकारकडे की तुम्ही ती भरतीच थांबवा. मराठा समाजाला जर त्याच्यात आरक्षणाचा फायदाच होणार नसेल तर ती पोलीस भरती, नोकर भरती जी भरती आहेत ते सगळ्यात थांबवा तुम्ही, त्या करू नका. आणि आता हे गणित जुळवण्याचे कारणंसुद्धा सरकारची. त्यांनी जर त्या कॅबिनेटमध्ये आचारसंहिता लागायचा अगोदर दिला असतं तर समाज या वळणाकडे वळतच नव्हता. आता याचा परिणाम असा झाला आहे की समाज निवडणुकीत उतरल्याशिवाय थांबतच नाही. मी खूप प्रयत्न केले, एक मार्गदर्शक या नात्यानं. राजकारण माझा मार्ग नाही, मी माझं स्पष्टीकरण दिलेलं की मला उभं राहायचं नाही आणि मी राहणार पण नाही. पण समाजाला मी अडू शकत नाही, कारण घटनेनं अधिकार दिलेला. आता बघा तुम्ही कसा परिणाम त्याचा होतो. जरांगे पाटलांच्या आंदोलनामागं अमुक आहे, जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अमुकची खुश आहे, असा अनेकदा आरोप केले जाते. परंतु आता तुम्ही जी भूमिका घेतली ती कुठल्याही पक्षाला फॉर ठरणारी नाही किंवा पोषक ठरणारी नाही आहे. अतिशय वेगळी भूमिका घेतली आहे. यामागे आता नेमकं सोशल इंजिनिअरिंग आहे किंवा दुसऱ्या एखाद्या पक्षाशी युती करून तुम्ही हे सगळे उमेदवार उचलवणार आहात किंवा दुसऱ्या समाजाचे देखील उमेदवार असणार आहेत यात? 100% सगळ्या समाजाचे असणार, पण युती काही नाही. आणि जे कोण म्हणत होतं ना ते बघा, आजकाल कसं आहे, एक चहा जरी बाजला एकमेकाला तरी कानात धरून खाली बसवली, सोपी गोष्ट नाही आहे. आणि एवढा मोठा निर्णय घेणं, कोणी सपोर्ट दिलेला असल्यावर हे नाही. आम्हाला त्यांच्याशी देणं घेणंच नाही. मी पहिल्यापासून सांगतो की राजकारण्याशी आम्हाला देणं घेणं नाही, पण त्यांनी त्या वळणावर आणायचं काम केलं विनाकारण. आता इथं सगळ्या जाती धर्माचे एक होणार. आणि माझं आव्हान आहे ना, मराठा समाजाला जास्ती करून माझं आव्हान आहे की स्वस्वार्थासाठी नको, मला उमेदवारी पाहिजे, मीच लढतो, तुम्ही आपल्याला आपली जिरवायला चाललीच जातीची. आता जिरवण्याचं काम करायचं, कुणी असू द्या, समाजाचे उमेदवार असणार आहेत यामध्ये. हो, सगळेच असणार. त्यांच्यावर काय कमी अन्याय झाला? धनगर बांधवावर कमी झाला, दलित बांधवावर कमी झाला, मुस्लिम बांधवावर कमी अन्याय झाला? त्यांना दिलं का आरक्षण? नाही दिलं ना. पण त्याचबरोबर नुसतं आरक्षणच एकटा विषय निवडणुकीचा नसणार आहे ना. आरक्षण तर प्रमुख हेच, परंतु त्यांचे प्रश्न तरी कोण मांडताय तिथं? कुणीच नाही ना. जाऊ द्या ना, तुमचा हक्काचा माणूस तिथं, तेव्हा आवाज उठवेल तिथं. सगळ्या जाती धर्मानं हे विचार करणं लय गरजेचं. आणि मराठ्याने सुद्धा हेच विचार करा, दगड असू द्या आपला. असं 100 यावेळी 100% चालायचं मराठी, 100% चालायचं म्हणजे चालायचं. काय हो, मुलं डोळ्यासमोर ठेवा. कशाला राजकीय पक्ष कोण वाटतं रे? तुमच्या जातीचं वाटलं व्हायला लागलं. राजकीय पक्ष कोण विरोध करताय समाजाच्या लक्षात येईल ना. आता
की समाज नेत्या कोण ओढतोय का जातीनं दिलेल्या माणसा कोण ओढतोय हे मराठी लक्षात. जो बी माणूस मराठ्याचा जो उमेदवार मराठ्यांच्या समाजाच्या हितासाठी दिलाय, मुलांना न्याय मिळवण्यासाठी दिलाय, त्याचेही मुलाले कोण माणूस तिकडून ओढेल ना त्याचं पुढचं राजकीय भविष्यच खराब होणार 100%. हेच सगळ्या जातींना करावं. मग मुस्लिम असन, दलित बांधव असन, बाराबोलीदार असन, धनगर बांधव यांनी यांच्या जातीच्या लेकरासाठी आता समोर आलं पाहिजे. राज्यात एकंदरीतच तुम्ही सोशल इंजिनिअरिंग करण्याच्या दृष्टीने विचार करताय. 30 तारखेच्या बैठकीत ही सोशल इंजिनिअरिंग अंतिम स्वरूप घेईल आणि लोकसभा निवडणुका देखील तोंडावर आहे. 30 तारखेला याबाबतचा अंतिम निर्णय होईल. हो, समाजाचं मी अगोदर सांगितलं आता त्यांना की तुम्ही मला इथं जरी 2 आणि 3 लाख जमलेत याच्यावरती आपल्याला डिसिजन घेता येणार नाही. गावागावात जाऊन लोकांना स्पष्ट विचारा की निवडणुकीला आपण निवडणूक लढवायची का, आणि दुसरा प्रश्न एक उमेदवार सगळ्या एकच द्यायचा का. ते हो म्हणले एकदा, होचं उत्तर 30ला आलं, एखाद्या वेळेस 1ला घोषणा 100% होऊ शकते. फक्त पुन्हा पुन्हा माझं तेच आव्हान आहे, प्रत्येक जातीतल्या लोकांनी स्वतःचे लोक तिथं जाऊ द्या. स्वतःच्या जातीचं अस्तित्व आहे आणि तुमच्या मुलांचं सुद्धा अस्तित्व आहे. हे टिकवायचं असेल यांना सारा बाजूला. आता हे आपले जिरवायला लागलेत ना, यांची पूर्ण जिरवायची आणि त्यांना कळणार आहे थोड्या दिवसात. त्यांनी जे मागं आंदोलनात हलक्यात घेतलं होतं त्यांना आताही कळणार. राजकारणात सुद्धा याला हलक्यात घेऊन चूक केली. तुम्ही दिलेल्या गोष्टी द्यायला पाहिजे होत्या. खोटे गुन्हे हो, किती अन्याय करा. ज्या जनतेने निवडून दिलं त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करायला तुम्ही. कुठं गाड्या आणल्या भगवा रुमाल घालून बैठकाला आले म्हणून गुन्हे दाखल, कुठं JCP लावल्या म्हणून खोटे गुन्हे दाखल केले, कुठं 12 वाजता सभा घेतल्या, दुपारी बैठका घेतल्या, बैठकांवरती गुन्हे दाखल. अहो त्या आंतरवालीतल्या तर काही पोरांना मला आज कळालं हो, त्या बैठकी दिवशी कळायला पाहिजे होतं. बैठकीला जाऊ नका म्हणून 149 दिल्या. हे तुम्हाला काय कळतंय का, तुम्ही कोणत्या वळणावर चाललात. मग हे जर मराठ्यांसंग होतं एवढा बलाढ्य समाज असून तर सर्वसामान्य छोट्या छोट्या जातीचे किती हाल आहेत. म्हणून शाने व्हा म्हणतोय, जाऊ द्या आपले लोक तिथं काय नाही करत. ये यांच्यात काय दम नाही, तुमच्या जीवावर दम आहे. जनतेने समजून घ्या, तुमच्या जीवावर हे दादागिरी करतात. तुम्ही यांना बाजूला सारा आहात. जाऊ दे तुमच्या जातीचे लोक तिथं, दगड असू द्या तुमच्या या जातीचा. मराठा 100% चालणार आहे. दलित बांधवांनी 100% चाला, मुस्लिमांनी 100% चाला, धनगर बांधवांनी 100%. यांचं वाजलंच म्हणून समजायचं. नक्कीच दोन्ही तर त्यांची तयारी आहे की सामाजिक पण लढा लढायचा आणि राजकीय पण लढायचा. ज्यांना आपण निवडून दिलं तेच जर आपल्या लोकांवरती अन्याय करणार असले, आपल्याला न्याय देणार नसले तर आपण न्याय मागायचा. साध्या गुन्हा जरी दाखल झाला तरी सांगायला कोणाला लागतं, त्यांना. करायचंही की नाही ते त्यांनी ठरवायचं. मात्र आपण तर त्याला दिलेलं असतं. त्यापेक्षा जर तरी तो काम करणार असला, तुमच्याच हक्काचा माणूस बनवा ना समाजानं. ते तुमचे जाण राहणारे, त्याला ते तुमचे प्रश्न पण सोडणारे, तुम्हाला कुठं अडचणी आल्या तरी होणार. हे सरकारनंच जाणून बुजून ही लढाई करण्यास भाग पाडावे. आता तुम्ही बघा, सप्त्यांवरती सुद्धा गुन्हे दाखल, सप्त्यात गेलो म्हणून. इतका द्वेष कोणत्या सरकारमध्ये 75 वर्षात नव्हता. कोणत्या पूर्व बैठकाला आले, जाऊ नका म्हणून नोटीस. असं कधी होतंय का. अरे इंग्रज बरे होते तुमच्यापेक्षा, ते कमीत कमी जाताना घोडा तरी देत होते. लय ऊन लागन तुला रस्ता नाही म्हणून घोड्यावर तरी बसून जाय. तुम्ही हाय जे आयुष्यात तुमच्या लागतंय ते समाजानं तुम्हाला दिलंय आणि देणाऱ्याचे तुम्ही हात कापायला लागला. मग शेवटी त्यांना पर्याय नाही राहिला. म्हणून समाजानं ठरवलं आता की आता आपलेच लोक पाठवायचे. पण काय अडचण आहे पाठवायला. मात्र याआधी प्रस्थापित जे नेते आहेत ते म्हणतात मराठा आरक्षणाचा हा सगळा मुद्दा निवडणुका किंवा ह्या लोकसभेच्या निवडणुकीवर काहीही परिणाम करणार नाही, असंही त्यांची भूमिका आहे किंवा तसं म्हणतायत. काय वाटतं. मग त्यांना दुसरं म्हणायला राहिलंय काय. ते नाही म्हणणार दुसरं. मतदार तर नाही राहिला, मतदार तर गेला आता सगळा. मराठ्यांचा तर विषय संपलेला, हे स्पष्ट आहे. मराठी सरळ बाजू सरकारला देतात. त्यांना त्यांचे मुलं आणि समाजाचं अस्तित्व टिकवायचं. मराठा सरकार ते 10-5% ते सोडलेलेच आहे. तेही येतील वेळ जाती टिकून झाली म्हणलं नसतं त्यांचं करिअर खराब होणार आहे. ते जर आता नाही आले तर 95% जवळपास समाज एका बाजूला झाला. आणि ते काय म्हणतायत की आंदोलनाचा परिणाम होणार नाही. ते 10% आरक्षण देताना असंच म्हणले होते, समाज आमच्या खुशी. जर समाज खुश असतात तसं आहे, त्यांना संकेत कळते. ते साधे नाहीत, ते फक्त दाटूमुटीचे डाव टाकतात असं म्हणून. जर 2-3 लाख लोक जर नुसते बैठकाला येणार असले तर त्यांना हे कळतं. आणि त्यांना दुसरा परळीचा सुद्धा संकेत. परळीसारख्या शहरात 5 पिढ्यात जे झालं नाही ते घडले. तिथं कुठं 1,90,000 लोक हे उभ्या जिंदगीत समाजाचे आलेले नाहीत एकत्र. हे त्यांच्यासाठी खूप मोठे संकेत आहेत. आणि बैठकीतून त्यांना कळाले आता आपला भोगाचे. आता परळीचा विषय काढलाय तर पंकजा मुंडे ह्या नारायणगडावर गेल्या होत्या. त्यावेळेस मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले होते. मात्र त्यावेळेस गुन्हे दाखल झाले. मात्र पंकजा मुंडेंनी एक लेटर बाहेर काढलं की त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नये, कारण हे गुन्हे दाखल केले तर भविष्य त्यांचं वाऱ्यावर जाईल, अशाही पद्धतीचं त्यांनी लेटर काढले. काय
नाही, आता त्यांनी त्यांची काय भूमिका मांडायची तो त्यांचा अधिकार आहे. परंतु पोरांच्या काही भावना असतील त्या राजकीय नेत्यांना कधी पण समजूनच घेतल्या पाहिजे. कारण त्यांच्याकडं माप असलं पाहिजे की आपण कोणत्या भूमिकेत राहायचं. आणि ते आम्ही काय कुठे ग्राउंड लेवलवर कोणाला बोललेलो नाही. कुठल्याच जाती धर्माच्या गाव खेड्यातल्या एकाही माणसाला दुखवलेलं नाही एका, पण वरचा मात्र सोडल्या. कारण ते कोणाचीच नाही. ही सामान्य जनता गाव खेड्यातली, तालुक्यातली, जिल्ह्यातली, राज्यातली ती आपली. म्हणूनच आम्ही हे सुरू केलं आता की तुमचे प्रश्न मांडण्यासाठी तुमच्या हक्काचे माणसं जाऊ. आता इकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न तरी जरा पेटवत असलेला असताना एकीकडे दुसरीकडं पोलीस भरतीचा विषय निघतो. 30 तारखेचा वेळ दिलेला होता. मात्र आता सध्या मराठा जी मुलं आहेत त्यांचा जो अट्टहास पाहायला मिळतोय, त्यांचा आगडोंब पाहायला मिळतोय की आता हे भरतीसाठी आम्हाला भरपूर काही प्रयत्न करावं लागते, संघर्ष करावा लागते. काय वाटतं त्याच्यावर, काय सांगणार सरकार? मुख्यमंत्री साहेबांनी आणि गृहमंत्री साहेबांनी स्पष्टपणानं ते थांबवायला पाहिजे. ती भरतीच थांबवायला पाहिजे. आणखीन तरी शाने असले तर नसता आणखीन एक नाराजीची वेगळी लाट तयार होती. त्यांनी ते थांबवायला पाहिजे. कारण त्या 10% उपयोग पोरांना करून घेत आहे. जर ते चॅनल बघत असतील तर त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही ही भरती दोन्ही थांबवा. आणखीन लाट वाढू नका जास्तीची. कारण पुरं भयान झाली. त्यांना काय करावं कळत नाही. त्यामुळे तुम्ही ते थांबवा. नसता पुन्हा एक दुसरी लाट म्हणजे तुम्ही पुन्हा एक फळी तयार करून देताल आम्हाला. जसे तुम्ही आता गुन्हे दाखल करून फळ्या तयार करून दिल्यात गृहमंत्र्यांनी. आमच्यासाठी खूप पॉझिटिव्ह वातावरण तयार केलं त्यांनी की गुन्हे दाखल कर, JCPवरती कर, ट्रॅक्टरवरती कर, हलकी वाजवणावरती कर, बोर्ड लावणाऱ्यावरती कर, सप्त्यात कुठे गेलं तर कर, बैठका घेतल्या तरी केलेत. आंतरवालीच्या बैठकासुद्धा आत्ता काल परवाच्यांनासुद्धा त्यांनी गृहमंत्र्यांनी त्यांच्या SP ला सांगितलं की आदेश दे खाली, नोटीस आधी बैठकाला जाऊ नको म्हणून. त्या तेलगाव तुमच्या बीड जिल्ह्यातून तेलगावतून खूप गाड्या वापस पाठवल्या. अशाच यवतमाळमधून सुद्धा वापस पाठवले. यवतमाळमध्ये तर महिलासुद्धा अटक गृहमंत्र्यांनी करायला लावल्या SP च्या माध्यमातून. जर गृहमंत्री थांबले तर बरं होईल. कारण आणखीनही वेळ गेलेली नाही तुमची. तुम्ही जर हे असंच करत राहिलात ना, मला एक फळी तयार होती. त्या महिला आल्याच, त्यांनी मला बैठका देऊन सांगितलं आम्ही आलोच. म्हणजे ही परिस्थिती लक्षात ठेवा. त्यापेक्षा कामं करा. आणि याही पलीकडचं सांगतो की आता समाजानंच देणारा बना, मागणारा नको. म्हणजे निवडून द्यायचं त्यांना, मत आपलं, आणि मागणारं त्यांच्या दारात जाऊन हात पसरायचे आणि मतं आपली. त्यापेक्षा तुम्ही देणाऱ्या बना. आता मराठ्यांनी स्वार्थ सोडा. मला खासदार व्हायचं आहे, मला आमदार व्हायचं आहे, कुणी दगड देऊन दे, चल उभा राहा त्याच्या मागं. तुझ्या लेकरांचे, तुझ्या जातीचे प्रश्न मार्गी लावते. हेच धनगर बांधवांनी, दलित बांधवांनी, मुस्लिम बांधवांनी सुद्धा करावं. 12 शेवटचा प्रश्न विचारतोय की लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज यांचा काय नेमकं निर्णय असणार आहे आणि काय इशारा सरकारला असेल किंवा पुढील सगळ्या गोष्टीचा असेल, काय सांगा? नाही, ते 30च्या नंतर सांगाल. कारण ते मला जवळ डाव कळून देत नाही तोवर मी टाकत. त्यांनी 7 महिने त्यांनी डाव टाकल्याशिवाय आपण टाकलेला. ते डाव टाकला की आम्ही प्रतिडाव त्यांच्यावर टाकलेला, सोडलेलाच नाही त्यांना. मात्र आताची जी बैठक घेतलेली ती फसली असंही बोललं जातं. त्यांना काय कळतंय? ते काय म्हणणार, 3 लाख झाल्यावर फसणार नाहीत का? आणि 200 लोक आले असते तर मग ते वेगळंच म्हणले असते. 200 लोक जर आले असते तर मग ते वेगळंच बोलले असते. आता 12-13 एकरात बसायला जागा मिळाला ना, त्यांचे का डोळे गेले का? आणि त्यांचे का राजकारण ही मक्तेदारी का स्वतःची एकट्याची? घटनेनं आम्हाला पण अधिकार दिला. आमचे सुद्धा लोक तिथं जाणार आहेत. आता कळलं तुम्हाला? तुम्ही आणखीनच सांगतोय मी, तुम्ही असलं बोलून फळ्या तयार करायला लागलात. मला लोकात चीड निर्माण, तुम्ही SIT नेमली, मराठ्यात चीड जाईल. तुम्ही आता बैठक फसली म्हणणार, मराठ्यात आणखीन चीड होणार की यांच्या डोक्यातली मस्तीच जायना असं मराठ्यांना वाटणार आहे. मराठी आणखीन एक होणार. जरा थंडाईने घेतलं तर बरं होईल. यावल्यासारखं ते कसं गप्पा 7-8 दिवस झाले, कुंकड गेला, कोणाला मेळ सुद्धा लागला. थोडं शाने झाले तर बरं होतं म्हणा तुम्ही बी. मात्र एक प्रश्न असाही उठतोय की मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रभर गाजला. मात्र सध्या 3 जिल्ह्यामध्येच हा मुद्दा सध्या पेटलेला आहे. बाकी जिल्ह्यांमध्ये हा शांत झालेला आहे. मनोज जरांगे पाटील हे सगळे जिल्ह्यात हिंडलेले आहेत. मात्र सध्या त्याच जिल्ह्यांमध्ये जालना असेल, बीड असेल की अदर एक जिल्हा असेल, त्या ठिकाणीच फक्त हा मुद्द्यांची चर्चा केली जात आहे. निवडणुकीचा कोणताही यावर परिणाम होणार नाही असंही बोललं जायला. कोणत्या मुद्दे चर्चेत 3 जिल्ह्यात की मराठा आरक्षणाच्या बाबतीत आता सगळ्या महाराष्ट्रात. माझ्याकडं तर म्हणजे निवडणुकीच्या बद्दलचा विषय का आरक्षणाच्या बद्दल? निवडणूक आणि आरक्षण अरे दोन्ही तर सुरू आहेत. मला बेजार झालोय मी.